आज आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा 16वा अध्याय घेणार आहोत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्याय. श्री भगवान वाच. अभयं सत्वसंशुद्धिर् ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमच यज्ञच स्वाध्याय सतपार्ज. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियाचे दमन, भगवान देवता आणि गुरुजनाची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माने चे आचरण, त्याचप्रमाणे वेदव्यासाचे पठन पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणाचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियासह अंतकरणाची सरलता, अहिंसा सत्यम क्रोधस्य त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्द्वं रहिरचापलम. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर उपकार करणाऱ्यावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाचा अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियाच्या विषयाचे संयोग झाला तरी त्याच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरंतर हालचाली न करणे, तेज क्षमा धुती शोचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम देवीं अभिजातस्य भारत. तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयीही शत्रुत्व नसणे न वाटणे व स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. दंभो दर्पोभिमानच्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम मासुरीम. हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपदी मोक्षाय निवंदयासुरी मता मासु च संपदम दैवीं अभिजातस्य पांडव. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. दो भूत सर्ग लोकोस्मिन देव आसुर एव च दैवो विस्तरशा पोक्त आसुरम पाच मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक देवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी देवी प्रवृत्तीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्य समुदायाबद्दल माझ्याकडून स्वास्तिक ऐक. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शोचम नापि चाचारम न सत्यम तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही.
असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरीश्वरम अपरस्परम समभूतम किंमन्यत काम हैतुकम. ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वता खोटी आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषाच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणून केवळ काम हे त्याचे कारण आहे, त्याच्याशिवाय दुसरे काय आहे. एताम दृष्टिवष्टभ्य नाष्टात्मतोल्पबुद्धय प्रभवन्त्युग्रका कर्मान क्षयाय जगतो हिता. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्याचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे, ज्याची बुद्धी मंद आहे, असे सर्वावर अपकार करणारे कुरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. काममाश्रित दुष्पूरम दंभमान मदान्विता मोहाद गृहीत्वाद गर्दग्रहान प्रवतन्ते सुचित्वता. ते दंभ, मान व मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एता वदती निश्चला. तसेच ते आमारांतक असंख्य चिंताचे ओझे घेऊन इथलेले विषयभोग भोगण्यास तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा इहन्ते काम भोगार्थम अनन्यार्थ संचयान. शेकडो आशयाच्या पाशाने बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगासाठी अनन्याने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. इत मदमया लब्धम इमं प्राप्स्यसे मनोरथम इदमस्तपिमपि मे भविष्यन्ति पुनर्धनम. ते विचार करतात की आज मी मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा ते मला मिळेल. असो मया हृतशत्रुर हनिष्यते चापरानपि ईश्वरो हम भोगी सिद्धो हम बलवान सुखी. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणार आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान आहे, सुखी आहे. आणि यो बिजनवानोस्मी कोण्योस्मी सदृशो मया यक्षसे दस्यामि मादिश्य इत्यनानि मोहिता. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु वतंती नरकेषु. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानी मोहित झालेले, अनेक प्रकाराने भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक मला अपवित्र नरकात पडतात. आत्मसंभाविता शब्दा धनमान वदान्विता यजन्ते माम यज्ञस्ते दंभेधा विधिपूर्वकम. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान याच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने पाखंडीपणाने शास्त्रविहित यज्ञ करतात. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता मामात्मपरदेहेषु प्रदिशन्त्यभ्यसूयका. ते अहंकार, बळ, घमंड, कामना आणि क्रोधाधिकाच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्याच्या निंदा करणारे पुरुष
आपल्या व इतराच्या असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. तानहम द्विश्च कुरान संसारेषु नराधमान क्षिप्रामस्तमशुभाम आसुरीशेव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या पापी कुर्मकर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आसुरीं योनिमापन्न मुडा जन्मने जन्मने माम पापे तु कुंतेय ततो यान तयधमाम गतीम. हे अर्जुना, ते मूळ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उलट त्याहून अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशमतात्मन काम क्रोध तथा लोभस तस्माते तत्रये तजे. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारचे नरकाची द्वारे आत्म्याला नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणून त्या तिहीचा त्याग करावा. ऐतैर्युक्तैः कौन्तेय तमोदारुतिर्भिर्नर आचरणात्मन श्रेयस ततो याती पराम गती. हे अर्जुना, या 3 नरकाच्या द्वारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. यशास्त्रविधी मुत्सृज्य वर्तेते कामकारत न स सिद्धिम आपनोती न सुखम न पराम गती. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच मनाला वाटेल असे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परम गती मिळत नाही, सुख मिळत नाही. तस्मात् छात्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शातिदानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्याची व्यवस्था लावण्यास शास्त्र प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदीषु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पत्तिविभागो नाम षोडशोऽध्यायः.